आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वेगवेगळे समाज घटक आक्रमक झालेले असताना राज्य मागासवर्ग आयोग गेल्या काही काळापासून या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय। मात्र या राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट BL सगर किल्लारीकर यांनी आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। कारण काय आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत। मात्र किल्लारीकर सरांची आग्रहाची मागणी गेल्या काही काळापासून राहिली आहे, ती म्हणजे आरक्षणाच्या या सगळ्या प्रश्नांमधून जर मार्ग काढायचा असेल तर जातनिहाय जनगणना किंवा जातनिहाय सर्वेक्षण जे आहे ते व्हायला हवं। सर, तुमच्या या मागण्या ज्या आहेत तर त्या या आयोगाच्या मार्फत पूर्ण होऊ शकत नाहीत असं तुम्हाला वाटतंय का? आणि राजीनामा देण्याचं तुमचं मुख्य कारण काय आहे? आयोग हा एक कायद्याद्वारे स्थापित झालेला आणि आरक्षणासाठी काम करणारा सनदशीर मार्ग आहे। आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाची निश्चिती, आरक्षणाचे निकष या गोष्टी ठरत असतात। आरक्षणाचा वेळोवेळी पुनराढावा सुद्धा घ्यावा लागतो आणि या सगळ्या बाबी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं तर त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सांख्यिकी आकडेवारी। मग फक्त ही आकडेवारी मागास प्रवर्गातील जनतेची असून भागेल का? तर उत्तर आहे नाही। वेगवेगळ्या समाज घटकाची मंडळी जे आजच्या क्षणाला मागास प्रवर्गामध्ये नाही आहेत ते पण निवेदन घेऊन येतात की आम्हाला घ्या। मग त्यांचा क्लेम कुण्या बेसिसवर डिसाईड करायचं? सायंटिफिक स्टडी करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाची, प्रत्येक जातीची, प्रत्येक उपजातीची माहिती एकत्रित करून ठेवणं हे आवश्यक असतं। त्याचं विश्लेषण करावं लागतं। महाराष्ट्राच्या ज्या विकासाच्या अनेक योजना असतात, ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत राबवल्या जातात, त्याच्यासाठी सुद्धा ही आकडेवारी आवश्यक असते। याच्याशिवाय जेव्हा एखादा समाज स्वतःला मागास म्हणून घेतो तेव्हा तो खरोखर मागास आहे का हे त्याला ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा ही आकडेवारी कामाची ठरू शकते। पण मागच्या अनेक आयोगांच्या पुढे हा प्रश्न आलेला असताना सुद्धा ही अशा स्वरूपाची इम्पार्शियल असणारी, तटस्थपणे निर्माण केलेली आकडेवारी निर्माण होऊ शकली नाही। माझा या आयोगाचं सदस्यत्व पद स्वीकारण्यामागचा उद्देशच तो होता की ही अशा स्वरूपाची जर का आकडेवारी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, अशा प्रकारचा डाटा क्रिएट होऊ शकला की जो निर्माण होणं हे कायद्यामध्ये अभिप्रेत आहे, तर महाराष्ट्राच्या समस्या सुटतील। सामाजिक वातावरण जर का शांत असेल तरच महाराष्ट्र विकासाकडे जाऊ शकतो। पण मग हे होत नाहीये, म्हणजे जातनिहाय जनगणनेची किंवा जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाची जी तुमची मागणी आहे ती पूर्ण होत नाहीये, बरोबर? म्हणून तुम्ही राजीनामा देताय। मागणी शासनाने मान्य केली नाही म्हणून राजीनामा देण्याची बाब वेगळी, माझ्या अपेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या होत्या। मला असं वाटलं होतं की जेव्हा आयोग एखादं मत व्यक्त करतं, आयोगाला संवैधानिक दर्जा आहे, आयोगाला वैधानिक दर्जा आहे, आयोगाचा शब्द अंतिम आहे, हे सगळं जरी असेल तरी आयोगाच्या सोबतीला राज्य शासनसुद्धा त्या विचारांच्या अनुषंगानेच खंबीरपणे उभं राहिलेलं दिसलं पाहिजे। आयोगाला उपलब्ध असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मनुष्यबळ असेल, पैसे असतील, ते उपलब्ध करून दिले पाहिजे। राज्य सरकार या मताला अनुकूल नाहीये असं एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, म्हणजे जनगणनेच्या किंवा सर्वेक्षणाच्या? यापूर्वी सुद्धा आयोगाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा आला होता। त्यावेळेला सुद्धा हीच माहिती आम्हाला आवश्यक होती। त्यावेळेला सुद्धा योग्य ते सहकार्य राज्य शासनाकडे मिळालेलं नाही। आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे, ओबीसींचे वेगवेगळे आंदोलन आहेत, त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्यासाठी सुद्धा तीच आकडेवारी, त्याच स्वरूपाचं सर्वेक्षण लागणार आहे। तरीही आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, मतांचं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राचे कर्ते करविते राजकारणी मंडळी एकत्र येऊन आयोगाच्या हा विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत हे मला दिसत नाही। ही शोकांतिक आहे, याचं वाईट वाटलं म्हणून मी राजीनामा दिला। नाही, तुम्ही तुमचा हा जो राजीनामा आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काही मागण्या आहेत आणि त्याबद्दल सरकार जे काही करतंय असं दाखवतंय ते एका अर्थाने इल्युजन आहे, भ्रम पसरवणं आहे। तर नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे की सरकार काय करतंय, मराठा समाजाला काय सांगतंय आणि काय सांगायला हवं असं तुम्हाला वाटतं? अनेक वेळेला असं होतं की योग्य ती आकडेवारी नसताना सुद्धा
फक्त त्या युवकांना मतांच्यासाठी पॉझिटिव्ह बनवण्यासाठी त्यांना आश्वासनं दिली जातात. तर ज्या जातीचं शिष्टमंडळ जाईल त्याला त्या स्वरूपाची आश्वासनं दिली जातात. यातून काय साध्य होतं? तुमची वोट बँक वाढवणे तात्पुरत्या स्वरूपात, याच्यापेक्षा पुढे काही महाराष्ट्र जात नाही. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने 25 वर्षापासून मराठा समाजातील असतील किंवा इतर काही प्रगत समाजातील वेगवेगळ्या जातीचे युवा वर्ग असेल किंवा इतर सिटिझन्स असतील, ते जेव्हा मागणी करतायत तेव्हा त्या मागणीच्या बुडापर्यंत जाऊन वस्तुस्थिती त्या समाजाच्याच पुढे ठेवली पाहिजे. जर का कायद्यानुसार ते शक्य असेल तर हे शक्य आहे म्हणून सांगावं शासनाने, नसेल तर हे अशक्य आहे म्हणून सांगावं. पण विनाकारण त्या मुलांना झुलवत ठेवल्यामुळे काय होतं, महाराष्ट्राचा जो विकास व्हायला पाहिजे, महाराष्ट्राचा मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात नक्की काय होत आहे? सरकार जे काही स्पष्ट आहे, जे सांगायला हवं ते सांगत नाहीये असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, माझं स्पष्ट मत आहे, सुप्रीम कोर्टाने निकालपत्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या ते लिहून ठेवल्यात तो कायदा आहे. मी सुप्रीम कोर्टाने काय लिहिलंय हे माध्यमाच्या माध्यमातून किंवा इतर बैठकांमध्ये मांडायला जर लागलो तर आज त्या समाजातला युवा वर्ग असं झालं की त्याला वाटतं की हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधातले व्यक्ती. पण ते माझं मत नसतं. मी ते सर्वोच्च न्यायालयाने काय लिहिलं हे मांडत असतो. तर ही मानसिकता या युवकांची या टोकापर्यंत काय गेली, याला संपूर्णतः राजकारणी मंडळी कारणीभूत आहे. कारण तुम्ही प्रत्येक निवडणुकांमध्ये त्यांना तेच आश्वासनं देतात. त्यांनी काही आगाव कामं केले तर त्याला दुसऱ्या दिवशी माफीनामा देण्याचा उद्योग करतात. त्यामुळं कायद्याची भीती राहिली नाही. आपण अराजकाच्याकडे चाललोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. सर, मग आता हा जो काही तत्वता एक निर्णय झाला होता की मराठा, ओबीसी, VJNT त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील जातींचं एक सर्वेक्षण करायचं, त्यासाठीचे निकष समान असतील, तर मग त्या निर्णयाचं पुढं काय झालं? म्हणजे आजच्या बैठकीमध्ये त्याबद्दल काही चर्चा झाली? आजच्या बैठकीत सुद्धा त्याविषयी सखोल चर्चा झालेली आहे. राज्य सरकारकडनं जे मराठा आरक्षणाच्या विषयी जो TOR आलेला आहे त्याच्यामधल्या काही बाबीविषयी स्पष्टीकरण मागून घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिलेले आहेत. ते येईल आणि त्याच्या आधारे पुढच्या बैठकीमध्ये निर्णय होईल. पण माझं असं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत सर्व राजकीय मंडळी एकत्रित बसून एक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत पॉझिटिव्ह डिसिजन घेऊन कामाला लागणे आणि हा प्रश्न कायमचा तुमचा हा जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांच्याकडे तुम्ही पाठवलेला आहे, म्हणजे त्यांना तुम्ही ॲड्रेस केलेला आहे, त्यांच्या नावाने हा राजीनामा आहे. पण आयोगाचे जे इतर सदस्य आहेत किंवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत तर यांच्याशी तुम्ही याबाबत बोललात का? ह्या ज्या काही तुमच्या मागण्या आहेत किंवा तुमची जी मतं आहेत? राजीनामा देणे हा माझा संपूर्णतः वैयक्तिक स्वरूपाचा निर्णय आहे. मी इतरांच्याशी त्याच्याविषयी फारशी चर्चा केलेली नाही. राजीनामा सादर केल्यानंतरच मी त्यांना कळवलेलं आहे. ओके, धन्यवाद सर. तर राज्य मागासवर्ग आयोगाचं जे काम आहे ते आत्ताच्या परिस्थितीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि गेल्या मीटिंगमध्ये आपण जे काही म्हटलं होतं की महाराष्ट्रातील सर्वच समाज घटकांची एकत्रित जी आहे ती पडताळणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्याची गरज आहे आणि ही मागणी फारशी पूर्ण होताना किल्लारीकर सरांना दिसत नाहीये आणि या आयोगाचं काम नक्की काय असायला हवं याबाबतची जी त्यांची मतं आहेत ती कुठेतरी या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आहेत, म्हणून त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलाय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.